मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुण्याच्या प्रचार सभेत शिवसेना भाजपवर जोरदार हल्ला चढवत दाखवण्यासारखं काहीच काम नसल्यानं शिवसेना भाजपमध्ये भांडण सुरू असल्याचा टोला लगावला। जशी राष्ट्रवादी आणि काँग्रेसची स्थिती होती तशीच अवस्था सध्या शिवसेना भाजपचीही झाल्याचं ते सभेत म्हणाले। तसंच मोदींनी शिवस्मारक भूमिपूजनावेळी उद्धव ठाकरेंकडे ढुंकूनही पाहिलं नाही, याहून मोठा अपमान काय असू शकतो अशी सणसणीत चपराकही लगावली। सत्तेतनं बाहेर पडण्यासाठी शिवसेना अजून कोणत्या अपमानाची वाट पाहते असा सवाल सुद्धा राज ठाकरेंनी उपस्थित केला। सगळ्या ठिकाणी मी बघतोय शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या सभा आहेत का आखाडे आहेत तेच कळत नाही। पण सगळं कसं बरोबर ठरवून चाललंय बघा। लोकांना मूर्ख बनवायचा एक धंदा काढलाय। वेगवेगळं लढायचं, भांडायचं, वर्तमानपत्रांमध्ये आणि चॅनलमध्ये स्वतःवरती सगळं लक्ष केंद्रित झालं पाहिजे, आमच्या भांडणावरती। निवडणुका संपल्या की परत एकत्र यायचं। कल्याण डोंबिवलीला तेच केलं, विधानसभेलाही तेच केलं, आताही तेच करतायत। आणि नवीन नवीन क्लृप्त्या काढतायत। त्या दिवशीपासून आपली प्रचार सभा जेव्हापासून सुरू झाली मग जरा त्यांना असं वाटलं की आपल्यावरचं जरा फोकस जातोय की काय। मग नवीन काढलं, निवडणुकीच्या तोंडावरती मतदानाच्या दिवशी सामनावरती बंदी घाला। मग लगेच शिवसेनेकडनं लगेच सुरू, बघा हे कसे वागतात आमच्यावरती, आमच्याशी परत तेच। यांच्या बोलण्याचा यांच्या भांडणाचा तुमच्याशी काहीही संबंध नाही। राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस जशी होती तशी आता शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष आहे। आपल्या शिवाजी महाराजांचं समुद्रामध्ये पुतळा उभा करण्याचं त्या दिवशी नरेंद्र मोदी गेले होते, जलपूजन। एकाच बोटीवरती नरेंद्र मोदी आणि त्याच बोटीवरती उद्धव ठाकरे। नरेंद्र मोदींनी त्या उद्धव ठाकरेंकडे ढुंकून देखील पाहिलं नाही। विश्वास बसत नसेल फुटेज काढून बघा, त्याच्या बातम्याही आल्या होत्या। खरं तर पाठिंबा तेव्हाच काढून घ्यायला पाहिजे होता ना, किंवा पंतप्रधान माझ्याकडे बघत पण नाही। अजून कोणत्या अपमानासाठी थांबलाय?